वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्यासंदर्भात प्रशासनाकडून जनजागृती करण्यात आलेली आहे आणि मतदानाच्या दिवशी टक्केवारी वाढावी या संदर्भात काय उपाययोजना केल्या जाणार आहेत संदर्भात जाणून घेऊया. आपल्यासोबत जिल्हाधिकारी सर आहेत. सर, काय सांगाल, मतदानाची जी टक्केवारी आहे तर ती वाढवण्यासंदर्भात काय उपाययोजना? Come, come, my love, please don't say no, baby. Come, my love. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दुसऱ्या फेजमध्ये वर्धा लोकसभेचं इलेक्शन आहे 26 एप्रिलला आणि त्या अनुषंगाने मतदाराची टक्केवारी वाढवणं हे आमच्या सगळ्यांचं ध्येय आहे. कारण मागच्या लोकसभेला 61.17 वोटिंग झालं होतं, जे फार कमी आहे. कारण 39% लोकांनी त्यांचा हक्क बजावला नव्हता. तर हे कसं वाढवता येईल याच्यामध्ये आम्ही 2 टप्प्यावर काम केलंय. एक तर पहिला जो मुद्दा आहे इलेक्टरल रोल प्युरिफाय करणं. ज्याच्यामध्ये आम्ही जे अनावश्यक त्यांचे नावं होते जे डेड झालेले आहेत किंवा परमनंटली शिफ्ट झालेले आहेत आणि त्यामुळे आपला बेस जास्त दिसत होता आणि मतदानाची टक्केवारी कमी व्हायची, तर यांना डिलीट केलंय. आणि जो दुसरा महत्त्वाचा भाग आहे त्यामध्ये मेन टक्केवारी कमी असण्याचं कारण एक अर्बन अपाथी आहे. विशेषतः जे तरुण मतदार आहेत किंवा इलेक्शनच्या दिवशी सुट्टी घेऊन मतदान टाळण्याची जी प्रवृत्ती आहे, तर त्या अनुषंगाने आम्ही मोठ्या प्रमाणावर स्वीपची ऍक्टिव्हिटी राबवलेली आहे. गेल्या 1 वर्षापासून राबवतोय, परंतु गेल्या काही दिवसामध्ये आम्ही त्याचा थोडा स्पीड वाढवलाय. विशेषतः ज्या ठिकाणी 30% पेक्षा कमी मतदान झालंय अशा ठिकाणाला आम्ही टार्गेट करतोय. त्या ठिकाणी दवंडी देणं किंवा त्या ठिकाणी विशेष मिटिंग घेणं, रॅलीज काढणं या अनुषंगाने आपलं काम चालू आहे. त्याचबरोबर वोटर इन्फॉर्मेशन स्लिप आहे, 100% वाटप करण्याचं आपलं काम पुढच्या 2 दिवसामध्ये पूर्ण होईल आणि त्यामुळे लोकांना मतदान देणं सुलभ होईल. त्यानंतर आमच्या स्वीपच्या टीममधून अनेक चांगले मीम्स बनवत आहेत, व्हिडिओ बनवत आहेत, ज्यामधून लोकांना अपील करतोय. उद्याही आम्ही एक सायकल रॅली आपल्या शहरामध्ये आयोजित केली आणि ज्याच्या माध्यमातून लोकांना अपील केलं जाईल. तिसरा महत्त्वाचा मुद्दा की मतदान केंद्रावर ज्या फॅसिलिटी आहेत, विशेषतः ज्या ठिकाणी शेड नसेल त्या ठिकाणी शेडचं अवेलेबिलिटी करून देणं. कारण आपल्याकडं गेल्या काही दिवसापासून अवकाळी पाऊस चालू आहे आणि उष्णताही आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे उन्हात उभं राहावं त्यांना लागू नये. त्याचबरोबर ज्या अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज आहेत, इतर ज्यांना वोटर असिस्टंट बूथ असेल किंवा स्वयंसेवकांची तिथं गरज असेल त्या ठिकाणी ते पुरवणे. त्यानंतर व्हीलचेअर प्रत्येक ठिकाणी अवेलेबल करून देणे. 85+ आणि PWD जे वोटर आहेत त्यांना ऑलरेडी आपल्या 1,500 पेक्षा जास्त लोकांना आपण घरी जाऊन वोटिंगची फॅसिलिटी दिली, पण तरी अनेक लोक सुटले असण्याची शक्यता आहे. त्यामुळं सक्षम ॲपवर आपण त्यांची मागणी घेतोय, जेणेकरून त्यांना पिकअप अँड ड्रॉपची सुविधा आपण देऊ शकू. आणि अशा व्हेकल्स आपण प्रोव्हाइड करतोय जेणेकरून त्यांना घरून आपण मतदान केंद्रावर येणं इझी होईल आणि त्यांना त्यांचा हक्क बजावता येईल. हा एक मुद्दा पण आपण यावेळेस त्याची दक्षता घेतोय. त्याचबरोबर महिला वर्ध्यामध्ये महिला बचत गटांचं मोठं जाळं आहे आणि महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावं यासाठी उमेदच्या माध्यमातून अपील आपण करतोय. वेगवेगळे व्हिडिओज आपण त्यांना जे जनजागृतीचे असतील, मीम्स असतील ते शेअर करतोय. यूथ आपल्याकडं यावेळेस मोठ्या प्रमाणावर एनरोल झालंय, तर यूथला पण आपले जे अनेक इन्स्टा अकाउंट आहेत, सोशल मीडियाचे अनेक अकाउंट्स आहेत, त्याच्या माध्यमातून त्यांना आवडेल आणि त्यांना समजेल अशा पद्धतीने आम्ही मीम्स तयार करतोय, ते त्यांच्यापर्यंत आपण देतोय. तर अशा पद्धतीने आपण काम करतोय आणि मला निश्चित अशी खात्री वाटते की या वर्षी जास्तीत जास्त लोक बाहेर पडून मतदान करतील. कारण हा मतदानाचा हक्क आहे, हा एक आपलं राष्ट्रीय कर्तव्य पण आहे आणि आपल्याला कुठला समाजाच्या विकासामध्ये किंवा लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा असेल तर ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. तर निश्चितपणे आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का वाढेल असा विश्वास मी व्यक्त करतो. धन्यवाद. नक्कीच
मतदानाचा टक्का नक्कीच वाढेल त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहे आणि मतदानाचा टक्का वाढेल असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी व्यक्त केलेला आहे. महेश मुंजावर, TV9 मराठी, वर्धा.